राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मागच्या महिन्यातील केवळ 56% एवढाच पगार जमा करण्यात आला होता। या संदर्भामध्ये एबीपी माझाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज त्यांचा उर्वरित पगार जमा झालेला आहे। आपल्यासोबत हे सर्व एसटी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत की काय सांगाल, तुमचा पगार जो उर्वरित होता तो जमा झालाय? आमचा पगार आम्ही एसटीची सेवा देतो, प्रवाशांना सेवा देतो आणि वर्षाचे 12 महिने आम्ही काम करतो। तर या सरकारने आमचा 50% 56% इतिहासातली ही पहिली घटना आहे 70 वर्षामधला। तर 56% हा कोणत्या हिशोबाने आम्ही मेहनत कष्ट करतो, 56% हा पगार केला। आणि मग नंतर एबीपी माझावाल्याने ते पाठलाग करून पाठपुरावा करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी आमच्या वित्तीय अधिकाऱ्यांना सांगितलं की यांचा कशासाठी तुम्ही पगार केला कमी, आणि मंगळवारी येत्या तुमच्या खात्यावर पगार जमा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते। तर आज आमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत आणि आमची जे काही 50% जे पगार आहे होती शिल्लक ते आज आमच्या खात्यावर जमा झाले। तरी एबीपी माझावाल्यांचे यांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि आम्हाला हे जे सणाला 14 एप्रिलचा हा सण आमचा मोठा असतो, त्या सणाला दिलं नाही तर आमचा सण होऊन गेला। आमचे लेकरं बाळ म्हणजे एकदम परेशानीमध्ये, त्यांना कपडे लता म्हणजे उत्सव साजरा करता येणार। एबीपी माझाने मांडली होती, तुम्ही होता त्या दिवशी आणि आज पगार जमा झालाय, काय सांगाल? सर्वप्रथम एबीपी माझाचे मी आभार मानतो, मनापासून सर्व कर्मचाऱ्यांकडून आभार मानतो की एबीपी माझाने सगळं फील्डवर जाऊन प्रत्येकाचे जे काय झाले त्यांच्यावर काय बितली 56% पगार आल्यानंतर कसा त्यांना भागवायचा, ही जे सगळ्यांचे संवेदना, आमच्या ज्या संवेदना होत्या ते प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। त्यामुळे एबीपी माझाचे मी मनापासून आणि सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आभार मानतो। एबीपी माझाने जे काम केले ते एकदम कौतुकास्पद आहे की एबीपी माझा याच्या अगोदर कुठलंच चॅनल किंवा कुठलंही मीडियावाले आमच्यापर्यंत येत नाहीत आणि एबीपी माझावाले आमच्यापर्यंत आले, त्यांनी आमचा पगार मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो। या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे धन्यवाद। पहिले झाला होता, आज किती झाला पगार? पहिले 44% 56% झाला, आता 44% झाला। आला का मेसेज? आला तुम्हाला? आला सर, मेसेज आला। आला का? हो, केव्हा आला मेसेज? आता 5:18 आला। किती जमा झालं पगार? 20,000 झालाय। अच्छा, हा। म्हणजे ज्या अडचणी होत्या त्या समजा दूर झाल्या होत्या। आता आता सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची एकूणच या सर्व पगाराच्या संदर्भात जी घटना घडली त्यानंतर? सरकारने काय महामंडळातील जे गाड्याचे कंडिशन आहे त्यांना जे लागणारे पार्ट आहेत ते वेळोवेळ पुरवठा करावा, म्हणजे जे होणारा त्रास चालक, वाहक किंवा प्रवासी हा त्रास होणार नाही। त्यामुळे नवीन गाड्या जास्तीत जास्त द्याव्यात। आणि पगाराच्या संदर्भामध्ये जे काही त्रास आहे किंवा ती जमा होण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भात काय सरकार म्हणजे जे पगार जे आम्हाला जे 7 तारीख ठरवून दिलेले आहे त्या तारखेलाच पगार व्हायला पाहिजे। कारण जर असा अर्धावट पगार जर दिला तर काही जणांचा शिक्षणाचा खर्च असतो किंवा घरचा खर्च असतो, तो अर्ध्या पगारामध्ये कसं भागवतील? कारण काही जण रूम करू नाहीत, त्यांना लागणारा घर खर्च भाडं हे नाही ना भागवत आहेत। तर एकूणच बघायला गेलं तर या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले, त्यांचा आनंदही त्या अनुषंगाने दिसून येतो। या सर्वांनी एबीपी माझाचे आभारही व्यक्त केले आहेत। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।